चला तर पाहूया 2013 या परीक्षेमध्ये विचारलेली मानसशास्त्र या विषयाची जशास तशी प्रश्न. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या वॉटसन यांनी केली. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, अध्यापनशास्त्र म्हणजे काय? अध्यापनशास्त्र म्हणजे काय? पद्धती व प्रतिमान, तत्वे व नियम, अध्यापन सूत्रे का वरीलपैकी सर्व? तर अध्यापनशास्त्र म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न, अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? तर ही सर्व प्रश्न जशास तशी 2013 TET 2013ला विचारण्यात आली होती. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? बौद्धिक व भावनिक, शारीरिक व मानसिक, फक्त बौद्धिक का फक्त सामाजिक? तर पर्याय क्रमांक 2 शारीरिक व मानसिक. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारे नाहीत ते सांगा. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारे नाहीत ते सांगा. तर पर्याय क्रमांक 4 अध्ययन क्षमता असलेली. या ठिकाणी अध्ययन अक्षमता आहे, तर पर्याय क्रमांक 4 अध्ययन क्षमता असलेली. खालील काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते ओळखा. खालील काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते ओळखा. तर बोधात्मक पर्याय क्रमांक 3 विनीत परीक्षेत वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे सोडवतो. प्रयत्न क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता? प्रयत्न क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता? तर या ठिकाणी कॉमा दिला ना, कॉमा आहे या ठिकाणी. तर पर्याय क्रमांक 4 अनुकरण, क्रिया, कौशल्य, अचूकता, संधिकरण व स्वाभाविकरण हा क्रम आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर यशस्वी अध्यापन म्हणजे काय? यशस्वी अध्यापन म्हणजे काय? 100% निकाल, सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण, विद्यार्थ्याचे यश का परिणामकारक अध्ययन? तर पर्याय क्रमांक 4 परिणामकारक अध्ययन म्हणजेच यशस्वी अध्यापन. सजीवाची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? तर पर्याय क्रमांक 2 ज्ञाताकडून अज्ञाताकडे. अध्यापन प्रतिमानाचे जनक हे आहेत. तर ही प्रश्न जशास तशी घेतलेली आहेत. 2013 या परीक्षेमध्ये आलेली. अध्यापन प्रतिमानाचे जनक हे आहेत मार्शा व विल व ब्रूस जोइस. अध्यापनाचे प्रतिमानाचे जनक हे पाठ करून ठेवा. मार्शा व विल व ज्यूस बोईस. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा यांनी सुरू केली. इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा यांनी सुरू केली. विजूभाई बधेका.
पर्याय क्रमांक 4. त्यानंतर अध्यापन हे अध्ययन अंगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? अध्यापन हे अध्ययन अंगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? अध्यापन हे अध्ययन अंगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर पर्याय क्रमांक 1 प्रवर्तन. साध्य घटना प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे. साध्य घटना प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे प्रेरणा. पर्याय क्रमांक 3. शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे साहाय्य असले पाहिजे असा विचार यांनी मांडला. शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे साहाय्य असले पाहिजे असा विचार यांनी मांडला. तर पर्याय क्रमांक 4 डॅनियल गोलमन यांनी मांडला. पर्याय क्रमांक 4. आकलन, शोध, दिशा व टीका ही बुद्धीचे 4 पैलू आहेत असे यांनी म्हटले. आकलन, शोध, दिशा व टीका बुद्धीचे 4 पैलू. बुद्धीचे 4 पैलू अल्फ्रेड बीने. बुद्धीचे 4 पैलू. पर्याय क्रमांक 4. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे यांनी म्हटले. स्टर्न, मॅकड्युगल, गेट्स का विल्यम जेम्स? स्टर्न, मॅकड्युगल, गेट्स का विल्यम जेम्स? पर्याय क्रमांक 1 स्टर्न. बाह्य उद्दीपकासंबंधित मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविला जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला अवबोध, प्रतिमा, संवेदना का कल्पना म्हणतात? तर पर्याय क्रमांक 3 संवेदना. चित्रकार चित्रलेखनात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही. अवधानाचे उदाहरण होय. हे डॅश या अवधानाचे उदाहरण होय. चित्रकार चित्रलेखनात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही. पर्याय क्रमांक 1 अभ्यस्त अवधान. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे यांनी म्हटले. स्मृती म्हणजे नवा अनुभव. कालच हा प्रश्न झाला होता 2013 परीक्षेमध्ये जशाच तशी आलेली प्रश्न. स्मृती म्हणजे नवा अनुभव. पर्याय क्रमांक 2 रॉस. स्मृती म्हणजे नवा अनुभव. विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला असे म्हणतात. शेषावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, पौगंडावस्था. 6 ते 12 वर्ष या कालावधीला असे म्हणतात. किशोर अवस्था. पर्याय क्रमांक 2. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकवण्यास त्याचा उपयोग होतो. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. हे डॅश डॅश संक्रमणाचे उदाहरण आहे. तर धन संक्रमण. पर्याय क्रमांक 1.
हे धन संक्रमणाचे उदाहरण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा. अशी व्याख्या कोणी केली की प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा. तर ही व्याख्या जुशेरी यांनी केली. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, कोणती गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे? कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे? या ठिकाणी कोणतीही असं आहे, तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान. पर्याय क्रमांक 3. व्यक्ती व तिच्या भोवतालचे, या ठिकाणी व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे यांचे मत आहे. तर व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे कोहलर यांचे मत आहे. पर्याय क्रमांक 4. अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती याने मांडली. या ठिकाणी व्यवस्थित करून घ्या की सामान्यकरणाची उपपत्ती, अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती पर्याय क्रमांक 1 जड याने मांडली. अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश यांनी मांडली. तर 2013ला आलेली ही प्रश्न जशाच तशी अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडली. पर्याय क्रमांक 1 कुर्ट लेविन. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश प्रकारच्या असतात. झालेला प्रश्न आपला. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश प्रकारच्या असतात. तर पर्याय क्रमांक 2 सृजनात्मक. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यांच्या कल्पना या सृजनात्मक प्रकारच्या असतात. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश होय. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता पर्याय क्रमांक 2 साधक अभिसंधान स्किनर. साधक अभिसंधान म्हणले की स्किनर. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडली. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती पर्याय क्रमांक 4 अल्बर्ट बांदुरा. सामाजिक निरीक्षणात्मक अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात समजून आपण घाबरतो. अंधारात साप समजून असेल. या कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅश उदाहरण आहे. या ठिकाणी निश्चित झाले. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे इंद्रिय भ्रम. पर्याय क्रमांक 3 इंद्रिय भ्रम याचे उदाहरण आहे. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी ही पद्धती अत्यंत उपयुक्त असते. तर मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल यांच्या अंदाजासाठी
पर्याय क्रमांक 2 सर्वेक्षण पद्धती उपयुक्त असते. तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 सर्वेक्षण पद्धती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा.